चला यानंतर होणारा सामना साई ऑटो मोबाईल वर्सेस प्रसाद आणि जामुन दोन मॅचमध्ये बापूदादा गलंडे इंदापूरचे संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्याकडे असणार आहे ते कसबे सुकेना तरी 11 नाशिकचा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. चला फलंदाज आपण अर्धा तास पहिले टॉस घेतलं होतं तुमचं, त्यामुळे जे प्लॅनिंग असेल तुम्ही ड्रेसिंग रूम मधूनच इथे करून या, कारण की वेळ वाचवा. प्रसाद गलांडे मैदानाच्या स्ट्राईक वरती खेळताना पाहायला भेटतो. त्याचबरोबर जामुन जे समोर थांबले त्यांना विनंती थोडस साईडला थांबा ना. किरण भाऊ थोडस साईडला थांबा ना, इथं काहीच दिसत नाहीये स्कोररला. ओ दादा पार्टनरशिप वर दादा बालगरे थोडस साईडला आहे ना. ओहो परत एकदा इथं चिंटू डॉट येताना पाहायला भेटते. 2 चिंटू इथे डॉट. इथे स्ट्राईक वरती जर पाहिलं गेलं तर प्रसाद गरंडे इथे फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. अगदी इंदापूरवरनं हा संघ देखील खेळण्यासाठी आलाय. 4 षटकाचा सामना आहे आणि गोलंदाजी मार्क वरती नाशिकचा गोलंदाज अक्षय ओ वेगाने इथे टाकला चेंडू. पर खेळाडू इथे कॅच पकडतोय. फलंदाज प्रसाद गलांडे 0 होते बाद. धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. बापूदादा गलांडे इंदापूर संघ आपला हेमराज बॅटर मैदानाच्या आपण लगेच फलंदाज आत लवकर पाठवा, कारण की तुम्हालाच लवकर जायचे घरी हे क्वार्टर फायनल खेळून. त्यामुळे विनंती लवकर घाई इथं करणं गरजेचं आहे. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला. इथं डीप मध्ये खेळाडू इथं नाहीये. खेळाडू आणि चिंटू मध्ये लागलेली रेस. इथं रेस जिंकणार आहे चिंटू. शर्यत जिंकली चिंटूली. चिंटू जातोय सीमा रेषा पार. हे येतोय इंदापूरच्या फलंदाच्या बाट मधनं पहिला चौकार. 4 धावांनी इथं खातं ओपन होताना पाहायला भेटतोय. चौथा चेंडूवरती चौकार आलाय. आतापर्यंत 2 चेंडू झेंडा झाले होते. 1 चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता. चौथा चेंडूवरती चौकार. हो परत एकदा शरीर मारा होताना पाहायला भेटत. मोदक मारा मैदानाच्या आत सध्याला सुरू आहे गोलंदाज याच्याकडनं. इथं चेंडू सिंगल येताना पाहायला भेटते. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. लेग बाय जरा बॅटिंग आहे सर. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटते. सिंगल इथं होतंय. मला वाटतं आता जामुन म्हणून हा खेळाडू प्रसिद्ध आहे इंदापूरमध्ये. जामुन सध्याला स्ट्राईक वरती आहे. टोपण नाव भरपूर असतात. आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील टोपण नाव आहेत. परत एकदा स्ट्राईक वरती इथे खेळताना पाहायला भेटतो. ऑन साईडला जामुन तिथे शॉर्ट मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत इथे सिंगल घेताना पाहायला भेटतो. चिकी सिंगल. इथे षटक संपले ते पहिला एका षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या 6 धावा 1 फलंदाज बाद. आपण सर रवींद्र जडेजाला देखील पाहिलं असेल. जड्डू नावाने प्रसिद्ध आहे. तसंच हा देखील खेळाडू जामुन नावाने प्रसिद्ध आहे. 4 षटकाची मॅच आहे. युवा उद्योजक योगेश शेठ फाफडे यांचं देखील आगमन झालं. यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
आणि सर्व क्रिकेट रसिकांचे प्रेक्षकांचे पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत. चला चर्चा कमी होऊ द्या सर, यांना वारंवार तुम्ही सूचना द्या. तरी 11 या संघाकडनं गोलंदाज इथे सज्ज होते. चेतन पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केले होते. फ्लड लाईट मध्ये पूर्णपणे मॅच चालू. समोरचे थांबलेत. राहुल थोडस विनंती आहे की साईडने या, कारण की पूर्णपणे स्कोरिंग चालू आहे ऑनलाईन. फुल टॉस आणि फुल टोल इथे वसूल करताना पाहायला भेटतोय नाशिककरांच्या विरोधात. ऑफ द बॅट चिडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. स्लॉट मध्ये आला होता आणि इथे पार्किंग प्लॉट मध्ये देखील पाठवण्याचं काम केलं आहे फलंदाजांनी. 6 धावांनी पहिल्या चेंडूवरती स्वागत करताना पाहायला भेटतंय पुणेकर इथे नाशिककरच्या विरोधात. नाशिक विरोधात पुणे असं म्हणता येईल. इंदापूर वर्सेस नाशिक मैदानाच्या सामना सुरू आहे. जामोनच्या बॅटमधनं षटकार. परत एकदा आउटसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या इथं मिडल झाला नाही चेंडू. परत एकदा स्कोअर लेखला. शॉट मध्ये खेळाडू अवेलेबल होता. तो परत इथे एक धाव सिंगल घेतो फलंदाज. स्ट्राईक वर जातो. जामोन 13 धावा धावफलकावरती. दुसरा षटक मैदानाच्या सुरू आहे. आज शनिवारी पूर्ण प्रेक्षक इथे मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटत. परत एकदा डीप मध्ये खेळाडू आहे. सिंगल वरती इथे भर लागताना पाहायला भेटत. नाशिक, इंदापूर आणि नॉटी बाईटचा देखील संघ मला वाटतं इथं आलेला आहे. अगदी मावळमधलं सर्व इथे गाव हाफ आपल्या गावातले, तालुक्यातले आणि वाडीतले खेळाडू घेऊन ही स्पर्धा खेळण्यासाठी इथं 4 संघ उपस्थित झालेले आहेत. आजच्या दिवसातला चिखली संघ हा क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. दत्त शिंदेचा टायगर बॉईज चिखली. मागच्या मॅच मध्ये इथं ओमकार गायकवाडने चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली. त्याचबरोबर विशालचं देखील तुम्ही बॅटिंग पाहिली असेल. आता या हाफमध्ये या ग्रुपमध्ये कोण क्वालिफाय करणार? सध्याला जामोनला देखील थांबवलेलं आहे या गोलंदाजाने. चेतन ज्यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, पण त्याच्यानंतर इथे थांबवण्याचं काम करतोय फलंदाजाला. परत एकदा खोदून काढला. हेलिकॉप्टर डीप मध्ये खेळाडू आहे. इथे चेंडू फेकी करूस तर एक धाव प्राप्त करताना पाहिजे. षटक संपले ते दोन षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 15 धावा. यानंतर होणारा सामना गेम सिंगर वर्सेस साई ऑटोमोबाईल. चला टॉसला या. योगेश शेठ ठापळे कर्णधार. सलीम गोलंदाज मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. उंच पृथ्वी हा गोलंदाज मैदानाच्या आत उलट स्पीड गोलंदाज आहे. 2 फास्ट गोलंदाजी केली होती. तर सलीमच्या हातात इथं चेंडू सोपवलेला डावखोर गोलंदाज. कसबे सुकेने या गावाकडनं हा देखील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डावखोर गोलंदाज आहे. याच्यानंतरचा होणारा टॉस इथे संपन्न होताना पाहायला भेटत. बॅटीची कडा घेऊन नॉन स्ट्राईक वरती एक सिंगल घेताना पाहायला भेटतोय. तो जामोन परत एकदा इथं चेंडू डॉट होताना पाहायला भेटतोय. जामोनचा इथं कॉल होता. फलंदाज इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथं बाद होताना पाहायला भेटतं. फलंदाजचं नाव हेमराज. साई ऑटोमोबाईल.
साक्षी 11 मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण करताना पायलट हो परत एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे इथे कॅच पकडणार फलंदाज बाला गळात देखील होतं बात साक्षी 11 नाशिक या संघाचा साक्षी 11 कसबा सुकेना या गावातले सर्व खेळाडू नाशिकवरून आलेत आणि त्याचबरोबर इथे विकेटचा पतंग होताना पाहायला भेटतो 17 धावा धाव फलकावरती 3 फलंदाज बाद परत एकदा गुडलेत वरनं चेंडू टर्न होताना पाहायला भेटतोय इंदापूरचे खेळाडू मला वाटतं जामूनने एक षटकार खेचला पण सध्याला ते देखील इथे सध्याला थांबलेला आहे कारण की गोलंदाजी एकदम सुंदर होताना पाहायला भेटतो अचूक टप्प्यावरती या विकेटवरती सलीमला इथे स्वर्ग असताना पाहायला भेटतो परत एकदा एका हाताने फटका खेळाय चेंडू हवेत आहे खेळाडू तिथे कॅच पकडतोय फलंदाज इथे बाद होतोय धक्का क्रमांक लागतो तो 4था तू चल मैं आला परतीचा प्रवास परत एकदा सुरू होताना पाहायला भेटतो फलंदाजाचा जामून फक्त एकटाच हा खेळाडू मैदानाच्या आत आहे ओपनिंग पासून फलंदाजी करत होता पण बाकीचे जे खेळाडू आहेत ते एको पाठलोपाठ डगआउट मध्ये इथे विश्रांती करताना पाहायला भेटतात 17 धावा धावफलकावरती 3 षटकानंतर 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये इथे 17 धावा आतापर्यंत झालेले शेवटचं षटक गोलंदाजी मार्क करतो गोलंदाज बाळा हो सबमरीन डिलिव्हरी चेंडू उडलाच नाहीये दुसरा टप्पा अगदी स्टंपच्या पाठीमागे जाऊन पोहोचलेला होता एवढा वेगाने इथे चेंडू टाकला होता आणि चेंडू देखील इथे पंच देखील अंपायर शहानिशा करताना पाहायला भेटते गणेश शेठ वाबळे हे जे देखील आगमन झाले यांचं देखील मनपूर्वक स्वागत योगेश शेठ फापळे यांचं देखील आगमन झाले यांचं देखील मनपूर्वक स्वागत चला डॉट बॉल आहे दोन्ही कॅमेऱ्याच्या अँगलने इथे शहानिशा केलेली आहे आणि त्याच इथं फळांबाजा दिशेने घेतो डॉट बॉल चेंडू उचलून घेतलेला होता अगदी वेगाने चेंडू इथे यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचला होता परत डाऊन साईडला फटका खेळला तिथे खेळाडू आहे शॉट मध्ये इथे फंबल होता पाहिला दुसराचा कॉल इथे यस नो यस मध्ये इथे फलंदाज होते बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वा धक्का इथे बसतोय 18 धावा धावफलकावरती चला जे खेळाडू आहेत मिड विकेटच्या दिशेने त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाहेर थांबायचं साक्षी 11 आणि बापूशेठ गलांडे इंदापूर संघ दोन्ही कॅप्टनला हे मॅच झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड घेऊन यायचे दोन्ही पण आमच्या आयोजकांना दाखवायचे तुमचे डॉक्युमेंट्स
एक मिनिट थांबा. चला चालू करा प्लीज. गणेश भाऊ जे उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत माझ्या डाव्या बाजूला त्यांना खाली बसवा, कारण की इथं लाईव्ह स्कोरिंगला प्रॉब्लेम होते. मॅच वारंवार थांबत आहे, त्यामुळे विनंती आहे सर्व या साईडचे थोडंसं साईडला घ्या. पहिले जाऊन साईडला स्टेअर करताना पाहायला भेटते. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला भेटत. शेवटच्या 2 चेंडूवरती इथे किती धाबा बनवणारा संघ जर पाहून गेलं तर जामून अजून देखील स्ट्राईक वरती आहे. 9 चेंडूचा सामना केला, 12 धावा जामून देखील बनवलेल्या आहेत. पहिला बिगिट केलाय चेंडू लॉंगॉनला. चला जे काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही स्टेडियम मध्ये येऊन बसा. खेळाडूंना विनंती आहे जिथे कोणी उभा आहे विनंती आहे सगळ्यांना सहकार्य करा. सामने आपले चालू आहेत. सगळ्यांना विनंती करतो पटकन जरा पॉईंट मध्ये बसून घ्या. बोला सर घ्या जरा लवकर. 1 रन शॉट आहे, कारण की विकेट वरनं तुम्ही पाहिलात तर 1 धाव इथे शॉट देण्यात येणार आहे. हो विकेट केला आहे. शेवटच्या चेंडूवरती चेंडू हवाई ट्रॅव्हल करत सीमारेषा पार जाताना पाहिलं तर बॉन्ड लाईन पार हा येतोय जामूनच्या बॅटमधला षटकार. 26 धावा झाले 27 बनवायचे 4 षटकामध्ये. चला घाई करा जामून, चला या बाहेर. चला आपण तो सामना चालू करून घेऊ. साक्षी 11 नाशिक आणि त्याचबरोबर इंदापूरचा संघ बापूदादा गलांडे दोन्ही संघनायकांना विनंती की आपण आपले डॉक्युमेंट्स इथे सबमिट करायचे, आयोजकांना दाखवायचे. व्हेरिफिकेशन होणार आहे, कारण की कुठलाही खेळाडू गावाच्या जर बाहेरचा असेल तर नक्की त्याच्यावरती देखील ऑब्जेक्शन येऊ शकतो. तो खेळणार नाही स्पर्धा. त्यामुळे विनंती आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमच्यापर्यंत त्यांचे आयोजक येणार आहेत. आयोजकांना तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स दाखवा. चला साक्षी 11चं चला साक्षी 11 नाशिक आपण लगेच फलंदाज पाठवायचे. चला आपण तो सामना चालू करून घेऊ. वेळेचं बंधन आहे.
चला सामना सुरू करून घ्या विकास सर. प्रेम सर माईक संपर्क साधा. श्याम सर चला घाई करा, पुढच्या 2 तासात 5 मॅच इथे संपवायचे आहेत. त्यांचा सामना चालू करून घ्या, वेळेचं बंधन आहे. 27 धावांची वेळ. चला घाई करा. बापूदादा गलांडे इंदापूर संघ, आपण खूप वेळ घेत आहे स्टार्ट पासून, नाहीतर तुम्हाला देखील पॅनल्टी बसू शकते. अगदी खूप वेळ घेत आहे तुम्ही. चला 12th मॅन पाठवून द्या. जामून भाई 12th मॅन पाठवून द्या. तुमचा 12th मॅन 11 आहेत का? जे इथे थांबले त्यांनी नाव सांगा. आणि घाई करा, प्रत्येक बॉलवरती जर बीटिंग केली तर इथं तुम्हाला पॅरलाइज करण्यात येईल, 2 धावाची पॅनल्टी देण्यात येईल. त्यामुळे घाई करा, कारण की इथं वेळेचं बंधन आहे. 11 वाजता लाईट ऑटोमॅटिक बंद होते. इथे आयोजकांच्या हातात नाही लाईट बंद करायचं, त्यामुळे परत तुमची चक्कर होणार आहे. विनंती आहे, घाई करा. बॉलर सेम काय? संदीप, अमित नाही तर चला साई ऑटोमोबाईल्स, आपण लगेच रेडी व्हायचे. आपण लगेच आपला सामना सुरू करणार आहोत. पहिल्या चेंडूवरती इथं आदरावस्थाला पाहायला होतं, विकेटचा पतंग होत आहे. धक्का क्रमांक लागतो तो पहिला. 27 धावांचा पाठला करताना पहिल्या चेंडूवरती इथे बळी टिपताना गोलंदाज अमित, दोन्ही बॅटर मैदानाच्या आत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या स्ट्राईक वरती. हो, पॉइंटची दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू इथे जमिनीला लागताना पाहायला भेटतो. चला प्रेक्षक जे आहे तिथं विनंती आहे की तुम्ही थोडंसं लक्ष देऊन बसा. अजिंक्य न्यू बॅटर मैदानाच्या आत पहिल्या चेंडूवरती इथं सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये इथे धावा मोठे बनवायचा प्रयत्न होता, पण इथे स्वर मार होताना पाहायला भेटत. पहिला फलंदाज बाद गेल्यानंतर एकदम सिंगल डबल इथं कन्व्हर्ट करून धावा बनवायचा प्रयत्न करताना इथे दोन्ही बॅटर करताना पाहायला भेटतात. हो, परत एकदा बॅटीची कडा. तिथे खेळाडूंचा कॉल आहे. इथे एक धाव इथे पूर्ण करताना पाहायला भेटतोय. परत एकदा फ्लाइट डिलीवर होती. इथे स्वर माला होताना पाहायला भेटत. चेंडू येतो डॉट वाईट. इथे अंपायरचा कॉल येतो वाईट. 4 धावा धावफलकावरती. 21 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. सुरेख फटका खेळा ऑफसाईडच्या दिशेने. लॉंग ऑफला खेळाडू नाहीये कुठलाही. चेंडू जाणार सीमारेषा पार. 30 सर्कलचा पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलताना अजिंक्य फलंदाज त्याच्या बॅट बंद येतोय. चौकार. 4 धावा 20 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. अजूनही जिंकण्यासाठी
साक्षी 11 नाशिक या संघाला कसबे सुकेना या गावातून आलेले सर्व खेळाडू. परत एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, गॅप मध्ये चिडू जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, चौकार, चौथा, 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार इथे खेचताना पाहायला भेटते. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये 12 धावा आतापर्यंत बनवलेत. 15 धावांची अजून देखील गरज आहे. 19 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. परत एकदा बिगिट केलाय. गॅप मध्ये चेंडू जाणार का? अगदी डीप मधनं खेळाडू इथे त्याला पाहायला भेटतोय. जांबून अगदी वेगाने चेंडूवरती गेला होता. चेंडू उचलतो, फेकतो, तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण करताना पाहायला भेटत. 2 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड वरती 14 धावा धाव फलकावरती. एका षटकानंतर 1 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये इथे अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. चला गोलंदाज कोण आहे? राहुल गोलंदाजी मार्कवरती. अठरा चेंडूमध्ये 13 धावांची गरज. राहुल आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्राईक वरती जर पाहिलं तर फलंदाज राहुल स्ट्राईक वरती आहे. फलंदाज देखील आणि गोलंदाज जर पाहिलं गेलं तर राहुलच आहे. ओम साई ऑटोमोबाईल आपण याच्यानंतर सज्ज राहा. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. वाईट चेंडू, बिगेट. परत एकदा चेंडू हवेत आहे. खेळाडू तिथे आहे, झेल टिपतोय फलंदाज. राहुल होतो बाद. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. बघा राहुल देखील गोलंदाज होता, फलंदाज देखील राहुलच होता, पण एका राहुलने दुसऱ्या राहुलला इथे डगाच्या दिशेने परतवला पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत साक्षी 11 या संघाकडनं समाधान. अजूनही 12 धावांची वेळ जिंकण्यासाठी 17 चेंडू मध्ये. पहिल्या चेंडूवरती इथे कुठं झटका देताना पाहायला भेटतो तो साक्षी 11 कसबे सुकेना या गावाला, या टीमला. बापू दादा गरंडे इंदापूर या संघाच्या गोलंदाजांनी समाधान. आता स्ट्राईक वरती हो परत एकदा स्लाइस करताना पाहायला भेटतो. पॉईंटच्या दिशेने तिथे खेळाडू आहे. चला प्रेक्षक थोडस वरती बसा, पाय वरती घ्या तुमचे. एका धावाच्या साह्याने टेस्ट स्कोर कार्डावरती भर पडताना पाहायला भेटतो. 16 धावा धाव फलकावरती, 2 फलंदाज बाद. परत एकदा हलक्या हाताने खेळायचा स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, चेंडू अडवतो गोलंदाज. चेंडू येतो डॉट. इथे जर पाहिलं तर 15 चेंडू मध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. हो परत एकदा इथे पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. डिक्लेअर झोन मध्ये इथे चेंडू जाताना पाहायला भेटतोय. सिंगल इथे इथे 14 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पहिला ऑफसाईडच्या दिशेने स्टेअर करताना पाहायला भेटतो. तिथे खेळाडू आहे.
इथे एक धाव परत एकदा प्राप्त करताना पाहायला भेटतो. एका धावेच्या सिंगलने इथे सिंगलने वाढ होताना पाहायला भेटतो. 18 धावा अजून जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. ओहो हो, परत एकदा इथे चेंडू डॉट होताना पाहायला भेटतो. उसळी घेतो चेंडू, परत एकदा चेंडू होतो डॉट. षटक संपलं. इथे दोन षटकानंतर धाव फलकावरती धाव संघटना 18 धावा. शेवटचे चेंडू राहिले 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. हेमराज आहे का गोलंदाज? नाना नाना गोलंदाजी मार्क वरती. ओ कवरच्या दिशेने फटका खेळला आहे. खेळाडू तिथं आहे. फलंदाज इथे कॅच ऑफ. इथे असं वाटत होतं की एकदम पूर्णपणे टाच घेतला होता. ओहो फेकी परत देखील बरं त्याला पाहायला भेटते. फेकी खराब. दुसरी धाव. इथं तिसरा धाव तर देखील प्रयत्न. इथं रात्री झालेली फ्लाईट लाईट मध्ये एका धावेची चोरी. बघता बघता 3 धावा इथं प्राप्त करताना पाहायला भेटते. पहा जिथं फलंदाज बाद झाला असता तिथं तो 3 धावा इथे खर्च करताना पाहायला भेटत. ते म्हणतात ना पहिल्याच उष्ण बाजारी. एकवीस धावा धाव फलकावरती. 2 फलंदाज बाद. 11 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. हो परत एकदा चेंज ऑफ पेस. इथे एक धाव परत एकदा पूर्ण करताना पाहायला भेटते. त्याचबरोबर एक बाईकच्या स्वरूपामध्ये धाव इथे भेटताना पाहायला भेटते. 5 धावा अजून देखील जिंकण्यासाठी आहे 10 चेंडू मध्ये. चला गेम स्विंगर आपण लगेच तयार राहायचं. 4 षटकाचा सामना आहे. वेळेचं बंधन आहे. टॉस जिंकले तो ओम साई ऑटोमोबाईल यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मध्ये जाऊन येतो. बॅक फुटवर जाऊन फटका सजवताना पाहायला भेटतो. खेळाडू आहे तर हे देखील खेळपट्टीवरती काय इथे दोन्ही फलंदाज पळताय. अगदी फिटनेस दोन्ही खेळाडूंचा सध्याला इथं थकावट दिसत नाहीये सध्याला दोन्ही बॅटरच्या चेहऱ्यावरती. खेळपट्टीवरती इथं सिंगल आहे तिथं डबल मध्ये कन्वर्ट करताना पाहायला भेटत. त्यानुसारच ते विजयाच्या दिशेने जाताना पाहायला भेटत. 9 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. हो परत एकदा इथं पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एक सिंगल इथे घेताना पाहायला भेटतो. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होऊ नये पण इथे नकार दिलाय कारण की फेकी इथे डायरेक्ट विकेट किपरच्या हातात येताना पाहिजे. थोडं अगदी चांगलं टाकताना पाहायला भेटतो. खेळाडू प्लेयर तिथं होता. आता 7 चेंडू मध्ये 8 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना परत एकदा डॉट. 7 मध्ये 2 ची गरज. भिंतीवर बसणाऱ्या प्रेक्षकांना विनंती हातापायाला बॉल लागून द्यायचा नाही. आता भिंतीच्या बाहेर बसायचे. इथे फलंदाज बाद. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. चला फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या. साक्षी 11. चला बाकीचे खेळाडू इंदापूरचे तुम्ही जागेवरती थांबा. जे गोलंदाज आहे त्याला द्या तुम्ही गोलंदाज. सर्व एकत्र येऊ नका. चला वेळेचं बंधन आहे. पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.
अजिंक्य 10 चेंडूमध्ये 19 धावा बनवलेत. 2 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती जामून. जामून प्रत्येकदा चेंडू हवेत आहे. 1 धाव इथे प्राप्त केली. कंपल्सरी चेस देखील आहे इथे. चेतन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. चला परत या बॅट्समॅन. 1 धावांची गरज आहे. मला वाटतं स्वतः अजिंक्यने जबाबदारी घेतली या षटकामध्ये धावा बनवायची. कारण की त्याला बॅटवरती चेंडू येत होता. बाकीचा विकेट आहे. संध्याकाळची रात आहे. रात्री वैरेची आहे सध्याला असं म्हणता येईल. रात्री हे वैरेची आहे. त्यामुळे इथे स्वतःच्या मनगटाच्या नजरेच्या पूर्ण ताकदीच्या जोरावरती तो आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आत उतरताना पाहायला भेटतो. आणि त्याच इथे स्ट्राईक घेतो. हो परत एकदा चेंडू डॉट. 4 चेंडूमध्ये 1 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. हे देखील प्रेशर असणाऱ्या फलंदाजावरती चेंडू इथे बॅटवरती घेणं गरजेचं आहे. जिंकायचं असेल तर बॅट. हो परत एकदा चेंडू हवेत. याच बरोबर विनिंग शॉट अजिंक्यच्या बॅट मध्ये त्याला पाहायला भेटतोय. या मॅच मध्ये इथे साक्षी 11 कसबा सुकेना नाशिक संघ हा विजय होतोय. चला आपले 2 फलंदाज पटकन खेळपट्टीवर पाठवत आहेत. गेम स्विंगर चला आत या.